नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 21 जूनच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत आणि एकंदरच 21 जून हा जो आहे तो योग डे म्हणून साजरा केला जातो. तर त्यासंबंधीचं लेक्चर आपण कालच घेतलेलं आहे. स्पॉटलाईट सिनॅकमध्ये पण बऱ्याच मुलांचे जर प्रश्न काही तुमचे सुटले असतील किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं नसेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, जेणेकरून आपण ते येत्या काळामध्ये पुढच्या सिनॅकमध्ये इन्क्लूड करून घेऊ. तर बघूयात आजच्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस जो आहे तो 21 जून इंटरनॅशनल योगा डे आहे. इंटरनॅशनल योगा डेचं लेक्चर मी ऑलरेडी काल टाकलेलं आहे की 21 जूनच का, त्याचे काय रिझन्स आहेत. 2020मध्ये प्रिलिम्समध्ये UPSCने त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारला होता, त्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत. तर आंतरराष्ट्रीय योगा दिवस, तर एकंदरच योगा हा डे टू डे लाईफचा भाग पाहिजे आपल्या, हे त्याची थीम आहे बघा, की योगा फॉर हेल्थ आणि योगा ॲट होम. कारण आता कोविड-19मुळं आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे घरी आपण कुटुंबाबरोबर है ना योगा ना फॉर हेल्थ अँड विथ फॅमिली अशी ती थीम आहे, ती आपण बघूयात. ओके, आता एका गोष्टीवरून वाद सुरू झालेला आहे. सर्व पक्षीय बैठक घेतली गेली होती पंतप्रधानांद्वारे आणि तिच्यात त्यांनी जे स्पष्ट केलं की भारतात चीनची घुसखोरी झालेली नाही वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि तिच्यात आता पंतप्रधान कार्यालयाने पण निवेदन दिलेलं आहे की पंतप्रधानांच्या स्टेटमेंटचा विपर्यास वगैरे झाला. ओके, तर ह्या गोष्टी होत असतात. आपल्याला एक्झाम दृष्टीने एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण याच्यावर बरंच रान पेटलेलं असल्यामुळे आता बघा, आता हे आहे की 2 जूनचं राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर यांचं स्टेटमेंट आहे. सिग्निफिकंट नंबर ऑफ चायनीज ट्रूप्स हॅव कम इन इंडिया टू हॅज डन व्हॉट शूड. आता यांनी म्हटलं होतं की ते आलेले आहेत. मग त्याच्यानंतर 13चं स्टेटमेंट जे आहे तर ते यांचं आहे जनरल मनोज नरवणे. सिच्युएशन अलॉंग द बॉर्डर विथ चायना अंडर कंट्रोल, बोथ साईड डिसेंजिंग इन फेस्ड मॅनर. आता यांनी म्हटलं होतं अंडर कंट्रोल आहे, हे स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलं पण होतं. आणि 13 जूनला हे स्टेटमेंट आहे आणि 15 जूनला संघर्ष झालेला आहे. कारण हे बघा, बॉर्डरवर ह्या गोष्टी होत असतात. असं बोलणं झालं तिकडं, हे एकीकडं चर्चा वेगळी गोष्ट आहे, बॉर्डर ही वेगळी गोष्ट आहे. त्या दोघी गोष्टी फार वेगळ्या आहेत आणि तिथं सिच्युएशन वेगवेगळ्या प्रत्येक क्षणाला ती बदलत असते. आणि 19 जूनला जे स्टेटमेंट होतं पंतप्रधानांचं, ज्याच्यामुळे सगळं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत की नायदर इज एनीवन इनसाइड आवर टेरिटरी नॉर आर एनी ऑफ आवर पोस्ट कॅप्चर. आपल्या ह्याच्यात घुसखोरी झालेली नाही आहे, आपली कुठलीही पोस्ट चीनने ॲक्वायर केलेली नाही आहे. ओके, तर हा सगळा इश्यू आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे की PMO ऑफिसने काय म्हटलेलं आहे की हे जे स्टेटमेंट आहे की घुसखोरी झालेलीच नाही वगैरे, तर ते आपल्या सैनिकांच्या ब्रेव्हरीसाठी आणि त्याच्यातून की त्या कॉन्सिक्वेन्सेसमधून आहे की त्यांनी आपल्या सैनिकांनी धैर्याने त्यांना बाहेर उचकवलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर हा एक वाद सुरू आहे. हे निवेदनसुद्धा आहे बघा की जवानांच्या प्रत्येक शौर्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भूभागात चीनी सैनिक घुसखोरी करू शकले नाहीत. तर हे PMOचं निवेदन आहे. तर हा एक वाद आहे, तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक आयडिया दिली. आता मोदींनी चीनला निर्दोष ठरवलं आहे का, तर ऑब्वियसली याला काहीही अर्थ नाही आहे. ओके, असं नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय असतं की खरं तर जे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये बेसिक एवढंच आहे की आता सध्या गलवानच्या याच्यामध्ये संघर्षजन्य परिस्थिती आहे आणि गलवान नेमकं कुणाला बिलॉंग करतं यासंबंधीचं एक आर्टिकल द हिंदूला आलेलं आहे. तर आपण ते सेपरेटली बघूयात. त्याचं सेपरेट एक लेक्चर प्रॉपरली तुम्हाला मराठीमधून त्या नोट्स मी देतो. तर द हिंदूचे जे महत्त्वाचे आर्टिकल्स असतील किंवा राज्यसभेचे इलेक्शन्स कसे वेगळ्या पद्धतीने होतात, त्याचं वेगळेपण काय आहे, त्यासंबंधीचंही आर्टिकल आहे. तर ते दोन्ही आपण वेगळे लेक्चर्स बघूयात, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील. आणि अशा पण काही गोष्टी झालेल्या आहेत की भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चीनमध्ये कारवाई, सोशल मीडियावर त्यांनी काही पोस्ट शेअर केल्या होत्या वगैरे वगैरे. आता बघा, एकीकडं गलवानचं खोरं आहे, तिथं चीनचा इश्यू आहे. दुसरीकडं त्या नेपाळनी नकाशाची गडबड करून ठेवलेली आहे. आणि आता पाकिस्तानचं ड्रोन जम्मूमध्ये पडलेलं आहे. आणि ॲक्च्युली हे पाकिस्तानचं ड्रोन हिच्यामध्ये रायफली होत्या किंवा हातबॉम्बसारखे शस्त्र होते आणि जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ते पाडलेलं आहे. ही कथुआ जिल्हा जो आहे हा बराच न्यूजमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी इथं कबूतर पण पकडलं होतं, आपण रेफरन्स बघितला होता बघा त्याचा, की मॅसेज घेऊन जाणारं कबूतर जे होतं कोडवर्डमध्ये, तर ते इथं कथुआमध्येच पकडलं होतं. आता स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांनी भरलेलं ड्रोन जे आहे ते पाडण्याची ही पहिलीच घटना आहे, म्हणून ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
हे इम्पॉर्टंट काय आहे की असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की ड्रोन शस्त्रास्त्र घेऊन जात होतं आणि ते आपण पाडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इतका क्लिअर आहे की पाकिस्तान जम्मूमध्ये शस्त्रास्त्र पाठवतं आहे. ओके, 8x8 आकाराचं हे ड्रोन होतं आणि त्याला पाडलेलं आहे. म्हणजे एकंदरच सकाळी 5:10 हा सगळा इश्यू आहे. पण पहिल्यांदा असं घडतं आहे की पाकिस्तानमधून जम्मूमध्ये हत्यारं येत आहेत, शस्त्रास्त्र पाठवली जात आहेत आणि ते आपण ड्रोन पाडलेलं आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला याच्यातून पण क्लिअर होते की पाकिस्तान कशा पद्धतीने आपल्या इथली जी लोक फुटीरतावादी गट असतील किंवा जे काही समाजविघातक कंटक जे काही घटक आहेत त्यांच्यासाठी अशा गोष्टी करत असतं हे स्पष्ट आहे. पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारासुद्धा चालू आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही गलवानवर लढताय, ते तिकडं राजकीय याच्यावर नेपाळचा इश्यू आहे आणि पाकिस्तानच्या इथून गोळामारांचा तोफगोळ्यांचा जो काही मारा आहे तो रेग्युलर चालूच असतो. फायरिंग म्हणजे ते काही खूप याची गोष्ट नाही आहे. परंतु आता विशिष्ट गोष्ट अशी आहे की एकीकडं चीन आहे, एकीकडं नेपाळ आणि हे पाकिस्तान परत त्रास देत आहे. तर हे आपल्यासाठी नक्कीच खूप काही चांगलं नाही आहे. हे कालच आपण बघितलं होतं बघा द हिंदूला की बांगलादेशला चीनची भरघोस व्यापार सूट, जवळपास 97% बांगलादेशी उत्पादनांना करामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशी उत्पादनांना 8,200 जवळपास 56 एवढ्या ज्या वस्तू आहेत त्यांना कर सवलत देण्यात येणार आहे चीनद्वारे. 1 जुलैपासून हे लागू होईल. आता याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होते बघा की WTOचं काय मग याच्यामध्ये. आता बघा, तुम्ही जर WTOचा अभ्यास केला तर WTOमध्ये वेगवेगळे तिच्यात करार आहेत आणि त्या करारांचा वापर करून अशा गोष्टी केल्या जातात. कर सवलत देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या देशाच्या संपूर्ण गोष्टी मार्केटमध्ये बॅन करणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्याव्या लागतील की चीन जर तिकडं सवलत देतं आहे तर आता तिच्यामध्येही कसं असतं की बांगलादेश हा देश जो आहे तो नक्कीच डेव्हलप कंट्री नाही आहे. त्याच्यासाठी डेव्हलप कंट्री, डेव्हलपिंग कंट्री आणि त्याच्यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत. ओके, की ज्या अनडेव्हलप्ड कंट्रीज आहेत. मग WTO तुम्हाला समजून घ्यावं लागेल. WTOचा पूर्ण तुम्ही जर नीट अभ्यास केला तर तिच्यातून तुमच्यासाठी गोष्टी क्लिअर होतील की हे नेमकं काय प्रकरण आहे. सबसिडी कशी दिली जाते, वेगवेगळे सबसिडीचे हे आहेत बघा, है ना, ग्रीन सबसिडीचा ते बॉक्सेस आहेत बघा, अंबर सबसिडी आणि ते सगळं. तर त्याच्यानुसार हे ठरत असतं. पण एक गोष्ट आहे की तुम्ही कम्प्लिटली जर एखाद्या देशावर 100% बॅन वगैरे केला तर लगेच तिच्यावर पडसाद तुम्हाला उमटतील आणि तसं होत नाही. तर एकदा WTO प्रत्येकाने नीट वाचा तुमच्या याच्यातून, इकॉनॉमीच्या याच्यातून, आणि त्याच्यातून तुम्हाला गोष्टी सोप्या होतील. करोनाचं फ्लॅबी फ्लू नावाचं औषध ग्लेनमार्ककडून त्याचं उत्पादन होतं. आता हे फ्लॅबी फ्लू काय आहे तर हे जे औषध आहे तर ते फॅबीपिरावीर हे जे औषध आहे तर तेच ते आहे. त्याचं ब्रँड नेम त्यांनी फ्लॅबी फ्लू केलेलं आहे. 103 रुपयाला एक गोळी असणार आहे ही. ओके, आणि याच्यामुळे थोडा जो काही पेशंटवरचं बर्डन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की कोविड-19चा जर विचार तुम्ही केला तर तोंडावाटे घेण्याचं फॅविपिरावीर हे पहिलंच औषध असणार आहे फ्लॅबी फ्लू म्हणून. तर हिमाचल प्रदेशमधल्या बड्डी येथे हे उत्पादित करण्यात येतं आहे. तर एक गोष्ट जर तुम्ही बघितली की मोस्ट ऑफ द मेडिसिन जे असतात त्या हिमाचलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फार्मा कंपन्या आहेत. याचं काय कारण आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, की हिमाचलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फार्मा कंपन्या आहेत. तुम्ही जर कुठलंही प्रोडक्ट घेतलं तर जरा मॅन्युफॅक्चरिंग बघत चला, तिच्यात तुम्हाला हिमाचल प्रदेशचे रेफरन्सेस जास्त मिळतील. पण एकंदर हे एक ब्रँड आता लक्षात ठेवा की फ्लॅबी फ्लू जे आहे तर ते ॲक्च्युली फॅविपिरावीर नावाचंच औषध आहे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खिलाफत आणि हिजरात. तर लोकसत्तामध्ये एक खूप मोठा आर्टिकल आलेलं आहे. एक तर खिलाफत चळवळ जवळपास म्हणजे 100 वर्ष, 1920 ते आता 2020. त्याच्यामुळे तुमचं काम आहे की तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीमधलं खिलाफत खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ओके, आणि हिच्यामध्ये नेमका गांधीजींचा रोल काय आहे, काँग्रेसचा रोल काय होता, हिंदू मुस्लिम युनिटी, तर त्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या तुम्ही प्रत्येकाने नीट जरा बघा की खिलाफत चळवळ, त्याच्यानंतर है ना तुर्कस्तान, अफगाणिस्तानचा जो सगळा रेफरन्स तिच्यातला, तर त्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे हिजरत. ओके, तर आता या आर्टिकलनुसार हिजरतचा जो अर्थ त्यांनी दिलेला आहे की मदिनाला जाणं, मदिनाला स्थलांतर करणं, त्याला हिजरत असं म्हटलं जातं. तर मोहम्मद पैगंबर जे आहेत
तर त्यांच्या संबंधी पण याच्यामध्ये बरेचसे रेफरन्सेस दिलेले आहेत. हिजरत आणि खिलाफत अशा दोन्ही गोष्टी या आर्टिकलमध्ये आहेत. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे तर खिलाफत आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने हा जो टॉपिक आहे इतिहासाचा तो खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा. एकंदरच कोविड-19चा जर विचार केला तर परिस्थिती हाताबाहेर जाते दिवसेंदिवस. 14,000पेक्षा जास्त 24 तासात रुग्ण समोर आलेले आहेत आणि महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा हायेस्ट जो आहे तो 3,874. आता हा पण वाढत जातो आहे महाराष्ट्रातला आकडा दिवसेंदिवस. तर नक्कीच परिस्थिती समाधानकारक नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं की एकंदरच आधी आपण बघायचो बघा की मुंबईचा जो शेअर होता तो जवळपास 50 ते 60% असायचा कमीत कमी. आता मुंबईचा शेअर जो आहे तो 30% झालेला आहे. याचा अर्थ काय आहे ना की हे जे पेशंट्स आपल्याला कोविड-19चे सापडत आहेत ते आता मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातसुद्धा किंवा की मुंबई, पुणे, ठाणे ही जी शहरं होती टिपिकल, हे सोडून आता पेरीफेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड-19चे पेशंट्स आढळत आहेत. हे पण इथं महत्त्वाचं आहे. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता हा आणि बाकीच्या एरियातसुद्धा गेलेला आहे. काल गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन झालं. ऑलरेडी ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे की फक्त तिच्यात एवढंच होतं की उद्घाटन 2 दिवसांनी होणार आहे. तर याच्यामध्ये बघा 125 दिवसांचा रोजगार याच्यामधून दिला जाणार आहे. 116 जिल्हे आहेत 6 राज्यांमधले, जिच्यात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यात जवळपास 25,000पेक्षा जास्त मायग्रंट आहेत. ओके. आणि एम्प्लॉयमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन म्हणजे यांना रोजगार आणि पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये गोष्टी केल्या जातील आणि जवळपास 25 गव्हर्नमेंटच्या स्कीम्स एकत्र येतील. याच्यासाठीचं जे निधी आहे तो 50,000 कोटी रुपयांचा निधी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं की आता हे बघा स्थलांतरित पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन याचं बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सोबत 6 राज्य, त्याची पण लिस्ट आहे आपल्याकडं, तर तीही आपण बघूया. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी बिहारच्या खगडिया जिल्ह्यामधल्या एका खेड्यामध्ये दूरचित्रसंवाद म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा है ना. तर बिहारचं खगडिया जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते व्हर्च्युअल याच्यामध्ये काय काय कामं केली जातील. गरिबांसाठी ग्रामीण भागात घरबांधणी असेल, वृक्ष लागवड असेल ग्रामीण भागात, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पेयजलाची तरतूद. हे जलजीवन मिशनचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे बघा. जलजीवन मिशन काय आहे योजनाचं जे प्लेलिस्ट आहे तिच्यामध्ये, तर तो मी परत वाटलं तुम्हाला शेअर करतो. त्याच्यानंतर पंचायत भवन, ग्रामीण बाजार, अंगणवाडी भवनाचं बांधकाम असेल, रस्ते बांधणी असतील, सार्वजनिक शौचालय, पशूंचे गोठे. म्हणजे काय आहे की एकंदरच आता जो कामगार जो होता जो मुंबई, पुणे, ठाणे महत्त्वाच्या शहरांमधून तो आता त्याच्या गावी गेलेला आहे. प्रत्येक राज्यातली महत्त्वाची जी शहरं आहे आता त्यांना त्यांच्या गावी रोजगार देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यामधून मग त्या गावांमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्थानिक एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, पायाभूत सुविधा, आणि त्याच्यामधून गरीब कल्याण रोजगार अभियान योजना राबवायची. आता बघा जवळपास 67 लाख मजूर आहेत ज्यांच्यासाठी ही रोजगार द्यायचा आहे आपल्याला. 116 जिल्हे आणि हे 6 राज्य बघा तुम्ही. तर तिच्यामधलं बिहार आहे बघा, एकूण ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स जे आहेत तिच्यात 12, उत्तर प्रदेश जे आहेत तर 5 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, मध्य प्रदेश हिच्यात आहे, राजस्थान, ओडिसा आणि झारखंड आहे बघा. ओके. तर हे एक लक्षात ठेवा. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिसा, झारखंड, याच्यामध्ये महाराष्ट्र नाही. ओके. म्हणजे या गोष्टी करून ठेवायच्या. देशांच्या याच्यात भारत आहे का, राज्यांच्या याच्यात महाराष्ट्र आहे का. आणि टोटल जे डिस्ट्रिक्ट्स आहेत ते 116 आहेत. याच्यामध्ये ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जे आहेत ते 27 आहेत. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स पण काय असतात ते मी एक्सप्लेन केलं होतं एकदा. जर तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. त्याच्यानंतर हे जे तुमच्या समोर आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे बघा. आता हे तुम्हाला काय दिसतंय तर कंकण दिसतंय, म्हणजे एका बांगडीसारखा आहे हे. हा जो मधला भाग आहे काळपट झालेला आहे ज्याच्यामुळे हे साईडला जी तुम्हाला इल्युमिनेशन दिसतंय तर हे जे आहे हा चंद्रामुळे झाकला गेलेला प्रदेश आहे. चंद्र झाकला होतो पण चंद्र आणि सूर्याचं कंपॅरिझन केलं तर सूर्य मोठा आहे, चंद्र छोटा आहे आणि त्याच्यामुळे ही साईडची बांगडी तुम्हाला दिसते, ज्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. ओके. आता हे बघूयात आपण. आता हे कधी दिसलं होतं डिसेंबर 26, 2016. तुम्ही जर स्पॉटलाईट इयरबुक नीट रिवाईज केलं असेल, स्पॉटलाईट इयरबुकसाठीचे हे पण आहेत बघा, PDF अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठीचे 17 लेक्चर्स मी केलेले आहेत रिवाईजचे. जर तुम्हाला तुमचं वाचून झालं असेल तर त्या लेक्चर्स थ्रू तुम्ही काम करू शकता, किंवा तुम्हाला जर म्हणजे शक्य असेल तर ते सगळे लेक्चर्स नीट बघा, तिच्यामध्ये जास्तीच्या एक्सप्लेन केलेल्या गोष्टी आहेत.
तर हे तमिळनाडू दिंडीगुलमधला फोटो आहे हा कंकणाकृतीचा. हे आधी 26 डिसेंबर 2019ला दिसलं होतं. आताचं जे आहे आज दिसणारं 21 जूनला ते कुरुक्षेत्र डेहराडूनमधून दिसणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नांदेड येथे खंडग्रास राहील सूर्यग्रहण, कंकणाकृती नसेल. ओके. कंकणाकृती सूर्यग्रहण आधी कधी झालं होतं बघा, 26 डिसेंबर 2019. तो फोटो मी तुम्हाला दाखवला. त्याच्या आधी 15 जानेवारी 2010ला झालं होतं, म्हणजे जवळपास 9 वर्षानंतर. पण आता लगेच ते 21 जून 2020मध्ये होतं आहे. आणि पुढचं जे असणार आहे ते 25 ऑक्टोबर 2022ला होणार आहे. भारताचा जो पश्चिम भाग आहे तिथून एक कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. म्हणजे बघा, हे इथं पण मी आकृती काढलेली की हा सूर्य मोठा आहे, चंद्राने ते झाकलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे कंकण दिसतं. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि असं ग्रहण एका बारीक पट्ट्यावरूनच दिसतं, म्हणजे सर्व दुरून तुम्हाला ते दिसत नाही. त्याआधी टिपिकल जॉग्राफिकल याच्यातूनच ते दिसतं. शंकरराव चव्हाण जे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे 2020. मग आता तुम्हाला याच्यावर प्रश्न काय विचारले जाऊ शकतात. एकंदरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर रेग्युलर प्रश्न आहेत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघून घ्या एकदा. शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ आणि त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री म्हणून. आता शंकरराव चव्हाण जे होते तर ते पाणी अडवा पाणी जिरवाची संकल्पना अंमलात आणणारे आणि जलसंस्कृतीचे जनक होते. तर ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. आजच्या डेटमध्ये त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. आपण बघतोय की पाण्याची जी काही वानवा आणि त्या सगळ्या गोष्टी दुष्काळ, तर तिच्यामध्ये शंकरराव चव्हाणांसारख्या लोकांची गरज आहे. आणि पाणी अडवा पाणी जिरवाची संकल्पना त्यांनी अंमलात आणली होती. तर त्यांच्या नावाने आता जलसंधारण, जलसंपदा, पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आता पुरस्कार देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या जन्मदिनी 14 जुलै रोजी पुरस्कारांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे. मग याच्यामध्ये जे पुरस्कार आहेत ते 3 ह्याच्यात आहे. पहिला पुरस्कार 5 लाख रुपये, दुसरा 3, तिसरा 2. पण एवढं आपल्याला गरजेचं नाही आहे. आपण 14 जुलैला बघूयात कुणाला पुरस्कार मिळत आहेत आणि त्या लोकांची नावं आपण घेऊ. IIT पलक्कडनी LUS विकसित केलेलं आहे अल्ट्रासाऊंड, ऑटोमेटेड लंग अल्ट्रासाऊंड. हे कशासाठी आहे? कोविड-19 करता आहे, करोनाची निदान करण्यासाठी आहे. लंग इमेजेस घेऊन, आपल्या फुफ्फुसाची इमेजेस घेऊन मग त्याचा अभ्यास करून करोना संबंधीचं निदान करणं सोपं झालेलं आहे. सो IIT पलक्कड ऑटोमेटेड लंग अल्ट्रासाऊंड LUS. तर हे एक लक्षात ठेवा, है ना. वेगवेगळे जे काही ॲप बनत आहेत, वेगवेगळे वस्तू, है ना, यंत्र बनवले जात आहेत. संरक्षण आंतरराष्ट्रीयमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशियाचा 3 दिवसाचा दौरा असणार आहे सोमवारपासून, उद्यापासून. मॉस्को रशिया येतं सोव्हिएत रशियाच्या द्वितीय विश्वयुद्धातील जर्मनीचा पराभव केल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे एकतर द्वितीय विश्वयुद्ध जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता UPSC मेन्स तुम्ही करत असाल, तुम्हाला द्वितीय विश्वयुद्धावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्याचं रिझन असं आहे की काही दिवसांपूर्वी आपण जो इंटेलिजन्सचा ग्रुप 5 बघितला होता बघा, 5 देशांचा ग्रुप, तो पण द्वितीय विश्वयुद्धानंतर जन्माला आलेला आहे. त्याच्यानंतर हे 75 वर्ष पूर्ण झाले की जर्मनीचा पराभव केला होता सोव्हिएत रशियाने. तर 24 जून रोजी त्यासाठी ग्रेट व्हिक्ट्री डे मिलिटरी परेडचं आयोजन करण्यात आलेलं आहे मॉस्कोमध्ये. आणि तो जो विजय आहे त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. त्या काळात त्यांनी ते केलं होतं. तर त्याच्याकरता एक मोठी परेड तिथं आयोजित केली जाते. त्याच्यानंतर भारताद्वारे 3ही सेनादलातले 75 सदस्यांचं एक मिलिटरी कॉन्टिजेंट तिथं गेलेलं आहे, ते परेडमध्ये सहभागी होणार आहे. म्हणजे फक्त आपले संरक्षण मंत्री नाही, परंतु आपल्या सैन्यातले 75 सदस्य जे आहेत, म्हणजे त्याच्यात 3ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तेही याच्यात सहभागी होतील. आणि त्याच्याकरता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे या कार्यक्रमासाठी रशियाचा दौरा करत आहेत. त्याचं दुसरं महत्त्वाचं जे आहे की रिकमध्ये भारताने बैठकीत सहभाग घेतला होता, रशिया, इंडिया, चायना. आणि रशियाला हे वाटतं की इंडिया चायनाचा बॉर्डर इश्यू पण सॉर्ट आऊट झाला पाहिजे, कारण सरळ याचा इम्पॅक्ट जो आहे तो ब्रिक्सवर पडतो आहे. त्याच्यानंतर शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये पडतो आहे, कारण याच्यात रशिया, भारत, चीन हे 3ही सदस्य आहेत. या 3 संस्था लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दलचं लेक्चर कालचं झालेलं आहे. फक्त त्याच्यात एक ॲडिशन आहे, ते म्हणजे 10 मिलियन सूर्यनमस्कार असा हॅशटॅग चालवला जातो आहे. तर हा हॅशटॅग कुणी चालवलेला आहे? केंद्रीय संस्कृती मंत्री जे आहेत आपले प्रल्हाद सिंह पटेल यांनी याचं अभियान सुरू केलेलं आहे, 10 मिलियन सूर्यनमस्कार. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजसाठीचा प्रश्न आहे बघा,
What is the importance of yoga in day-to-day life? Do you think that yoga is the best medicine for stress management? Discuss. कालचं जे सिनॅग होतं त्याचं ॲक्च्युली 2 पार्टमध्ये झालं ते ड्यू टू बिकॉज ऑफ टेक्निकल इश्यूज. तर ते पहिला पार्ट जो आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट संबंधीचं जे काही आहे ते आपण बघितलं होतं. तर ज्या लोकांना स्ट्रेस मॅनेजमेंटचा इश्यू असेल किंवा स्ट्रेस मॅनेज करायचा प्रॉब्लेम येतो आहे तर त्या केसमध्ये त्या लोकांनी आवर्जून सिनॅगचा जो पहिला पार्ट आहे तर तो बघा, है ना. कारण दुसऱ्या सिनॅकमध्ये प्रश्न उत्तरं होती, पण पहिला जो पार्ट आहे तिच्यामध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कशी केली पाहिजे त्यासंबंधी मी बोललो होतो, तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पुढचं जो आहे याच्यामध्ये एसे जो आहे तो तुम्हाला आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र, तर हा MPSCसाठीचा एसे आहे. ओके. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू उपकरणाची 45% आयात चीनमधून होते, बरोबर आहे. मोबाईल 90%, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. मानसिक आरोग्य संरक्षण कायद्याच्या कोणत्या कलमानुसार विमा कंपन्यांना मानसिक आजारासाठी होणाऱ्या खर्चाला संरक्षण देण्याची तरतूद करणं अत्यावश्यक आहे? कलम 21(4). कुर्दिस्तान प्रदेश कोणत्या राज्यात आहे, कोणत्या देशात आहे? इराकमध्ये आहे. याचा मॅप पण आपण बघितला होता. भारताच्या सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्यत्वाच्या निवडीबाबत बिनचूक विधान निवडा. भारताची प्रथम 1950मध्ये निवड झाली होती, बरोबर आहे. 8 वेळा आतापर्यंत आपली निवड झाली, हेही बरोबर आहे. सदस्याचा कार्यकाळ 3 नाही 2च वर्षाचा आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट अ आणि ब योग्य आहे. नवरक्षक काय आहे? तर नवरक्षक हे PPE आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. यांगझिन चुस्किट या युवतीने लडाखमध्ये माहिती तंत्रज्ञानातील पहिली संस्था सुरू केली. असीम फाउंडेशनच्या माध्यमातून यांगझिनने लडाखमधील IT संस्थेसाठी पुढाकार घेतला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. चीनद्वारे बांगलादेशला किती टक्के निर्यातजन्य वस्तूंवर कर सवलत देण्यात आली आहे? 25%, 75%, 97%, 80%. युरेशियन गटाच्या 32व्या बैठकीत भारताने सहभाग घेतला. भारत युरेशियन गटाचा सदस्य नाही. अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीबद्दल बिनचूक विधान निवडा. NDRFची स्थापना 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या सेक्शन 46 नुसार झालेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार व्यक्तिगत वा संस्थेद्वारे देणगी देता येऊ शकते. अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. राष्ट्रीय महिला आयोगात एकूण किती सदस्य असतात? 5, 4, 6, 7. तर राष्ट्रीय महिला आयोगाचं लेक्चरही काल आपण पोस्ट केलं होतं, जर ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. तर एकंदरच स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.